विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक प्रकारचे टायमर्स आहेत ते पाहिलेले आहे. त्याच्यातले इलेक्ट्रॉनिक टायमर मधला एक महत्वाचा आयसी आणि जो सगळ्यात साधा सोपा आयसी आहे तो म्हणजे आयसी 555. तर आपण आज त्याची तोंड ओळख करून घेणार आणि त्याचे अनेक उपयोग आहेत. त्यातले साधे सोपे महत्वाचे असे 3 उपयोग आपण पाहणार आहोत. इथं आयसी 555 ची पिन कनेक्शन डायग्राम दाखवलेली आहे. हा आयसी जो आहे तो 2 प्रकारच्या पॅकेजमध्ये मिळतो, पण इथं आपण ड्युअल इन लाईन किंवा डीआयपी पॅकेज मधली डायग्राम दाखवलेली आहे. पिन नंबर 1 ही ग्राउंड आहे, पिन नंबर 2 ट्रिगर इनपुट, पिन नंबर 3 म्हणजे आयसीचा आउटपुट, पिन नंबर 4 हे रिसेट आहे. आयसी जर आपल्याला बाहेरून रिसेट करायचं असेल तर आपण ह्या पिनचा वापर करू शकतो. पिन नंबर 5 म्हणजे कंट्रोल व्होल्टेज किंवा व्ही कंट्रोल. आपल्याला जर बाहेरून आयसी ला कंट्रोल करायचं असेल तरी आपण इथून व्होल्टेज देऊ शकतो, पण बहुतेक आपल्या उपयोगांमध्ये आपण 0.01 मायक्रोफॅरेडचा जो कॅपॅसिटर आहे तो इथं या पिन मध्ये आणि ग्राउंड मध्ये जोडत असतो. पिन नंबर 6 जे आहे त्या आयसीचं थ्रेशोल्ड इनपुट आहे. पिन नंबर 7 जे आहे ते डिस्चार्ज इनपुट आहे, सॉरी डिस्चार्ज पिन आहे. म्हणजे जर आपण आयसी ला बाहेरून एखादा कॅपॅसिटर जोडला तर ह्या पिनला एक ट्रान्झिस्टर जोडलेला असतो आणि जेव्हा तो ट्रान्झिस्टर सॅच्युरेट होतो त्याच्यामधून कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो. पिन नंबर 8 जी आहे ती व्हीसीसी म्हणजेच आपल्या सप्लाय देण्यासाठीची जी पिन आहे ती आहे. सर्वसाधारणपणे आपण 5 व्होल्ट एवढं इनपुट देत असतो, परंतु आपण 15 व्होल्ट पर्यंत इनपुट इथं व्होल्टेज देऊ शकतो, सप्लाय व्होल्टेज. आयसी 555 ची जी अंतर्गत रचना आहे किंवा ठोकळाकृती आहे म्हणजेच ब्लॉक डायग्राम आहे ती आपण या आकृतीत बघत आहोत. तर ह्यामध्ये बघा इथं 2 कंपॅरेटर दाखवलेले आहेत. हा अप्पर कंपॅरेटर किंवा थ्रेशोल्ड कंपॅरेटर, दुसरा लोअर कंपॅरेटर किंवा ट्रिगर कंपॅरेटर. आणि महत्वाचं म्हणजे इथं व्होल्टेज डिवायडर किंवा दाब विभाजक पद्धतीमध्ये 3 समान किमतीचे रेझिस्टन्स म्हणजेच 5 किलो ओहमचे 3 रेझिस्टन्स इथं आपण जोडलेले आहेत सप्लाय आणि ग्राउंडच्या मध्ये. तर ते जे 5 किलो ओहमचे रेझिस्टन्स जोडलेले आहेत त्यामुळेच आयसी ला नाव 555 असं पडलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे जे 2 कंपॅरेटर आहेत, कंपॅरेटर म्हणजेच काय, व्होल्टेजची तुलना करणारे सर्किट. त्यांचे जे आउटपुट आहेत ते एका आर एस फ्लिप फ्लॉपला इनपुट म्हणून दिलेले आहेत. अप्पर कंपॅरेटरचं एस इनपुटला दिलेलं आहे आणि लोअर कंपॅरेटरचं आर इनपुटला दिलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे फ्लिप फ्लॉपला 2 आउटपुट असतात, क्यू आणि क्यू बार, म्हणजेच एकमेकाचे कॉम्प्लिमेंट असतात. तर ते इथं दिलेले आहेत. आणि आपल्या आयसीचं जे आउटपुट आहे ते क्यू बार मधून घेतलं जातं, म्हणजे पिन नंबर 3 जे असते ती क्यू बारला जोडलेली असते, हे बघा इथं दाखवलेलं आहे. आणि क्यू जे आहे त्या क्यू आउटपुटला आपण काय केलेलं असतं, एक डिस्चार्ज साठी जो आपण कॅपॅसिटर जोडत असतो तर तिथं आपण ट्रान्झिस्टर जोडत असतो. आता ह्याच्यानंतर आपण आयसी 555 जो आहे तर त्याचे जे उपयोग आहेत त्यातला पहिला उपयोग बघणार आहे तो म्हणजे बेसिक म्हणजेच अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर किंवा अस्थायी परिक्रम. ह्याला अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणण्याचं कारण की याचं जे आउटपुट आहे त्याच्या 2 स्थिती असतात, ऑन आणि ऑफ. तर आयसी एकदा ऑन होतं एकदा ऑफ होतं, पण ह्यातली कोणतीही स्थिती स्थिर राहत नाही, दोन्ही स्थिती अस्थायी असतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे आपण, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर किंवा अस्थायी परिक्रम म्हणलेले. तर ह्याच्यात कनेक्शन कशी केलेली आहेत बघा. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पिन नंबर 4 काही आपण रिसेट करत नाही आहोत, त्यामुळे पिन नंबर 4 आणि 8 आपण जोडून टाकलेला आहे. पिन नंबर 4 आणि 8 आपण इथं शॉर्ट करून टाकलेला आहे. पिन नंबर 1 आणि 5 मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 0.01 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर जोडलेला आहे. 2 आणि 6 पिन ज्या आहेत त्या आपण शॉर्ट करत असतो, हे महत्वाचं आहे. कारण इथं आपण काय केलेलं आहे, ट्रिगर आणि थ्रेशोल्ड इनपुट
1 करून टाकलेली. आणि आता बघा पिन नंबर 8 आणि 7 म्हणजे डिस्चार्ज पिन मध्ये आपण एक रेझिस्टन्स जोडलाय R1. पिन नंबर 7 आणि 2 मध्ये एक रेझिस्टन्स जोडलाय तो आहे R2. आणि जो 2 आणि 6 शॉर्ट केलेला आहे तिथे एक कॅपॅसिटर त्याच्यात आणि ग्राउंड मध्ये आपण कॅपॅसिटर C1 जोडलेला आहे. तर ह्या सर्किटचं कार्य कसं चालतं? तर सप्लाय व्होल्टेज आपण जेव्हा देतो, सप्लाय व्होल्टेज दिलं की काय होतं, R1 आणि R2 मधून हा जो कॅपॅसिटर C1 आहे तो चार्ज होऊ लागतो. आणि त्याचा चार्जिंग आता R1 आणि R2 मधून होत असल्यामुळं चार्जिंग टाइम कॉन्स्टंट जे असतं ते R1 प्लस R2 इंटू C1 असं असतं. मग जसजसा कॅपॅसिटर चार्ज होईल तसतसं जे थ्रेशोल्ड पिन जे आहे त्या पिनला असणारं जे व्होल्टेज आहे ते वाढायला लागतं. आणि जेव्हा थ्रेशोल्ड व्होल्टेज हे 2/3 VCC किंवा 2/3 VCC पेक्षा किंचित जास्त होतं तेव्हा अप्पर कंपॅरेटर जो होता, इंटरनल डायग्राम लक्षात घ्या, तर त्याचं आउटपुट हाय होतं आणि S 1 होतं. आणि त्यामुळे फ्लिप फ्लॉप सेट होऊन Q 1 मिळतो आणि ट्रान्झिस्टर सॅच्युरेट होतो. आणि मग ट्रान्झिस्टर सॅच्युरेट झाल्यामुळे काय होतं, पिन क्रमांक 7 जी असते ती त्यामधून ग्राउंडला जोडली जाते आणि त्यामुळं कॅपॅसिटर जो आहे तो आता फक्त R2 मधून डिस्चार्ज होतो. आणि मग डिस्चार्ज होत असताना डिस्चार्जिंग टाइम कॉन्स्टंट काय असतं, तर R2 गुणिले C1 असतं. मग आता हा कॅपॅसिटर हळूहळू डिस्चार्ज व्हायला लागतो तेव्हा जेव्हा त्याचं व्होल्टेज 1/3 VCC किंवा 1/3 VCC पेक्षा थोडस कमी होतं तेव्हा जो आपला लोअर कंपॅरेटर होता त्याचं आउटपुट हाय होतं. आणि त्यामुळे काय होतं, R1 होतं आणि त्यामुळे फ्लिप फ्लॉप रिसेट होतो आणि Q जे आहे ते Q 0 मिळतं. आणि त्यामुळे काय होतं, कॅपॅसिटरचं जे व्होल्टेज आहे ते एक्सपोनेन्शियल पद्धतीनं म्हणजे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होत असतं. आणि आपलं जे मिळणारं आउटपुट आहे ते काय मिळतं, आयताकृती वेव्हफॉर्म आपल्याला मिळते. किंवा जर आपण R1 आणि R2 च्या किमती बऱ्यापैकी ऍडजस्ट करू शकलो तर साधारण आपण स्क्वेअर वेव्ह आउटपुट मिळवू शकतो. तर इथं जो ऑन टाइम आहे तो W ने दाखवलेला आहे आणि ऑफ टाइम आहे तो टोटल टाइम आहे तो T ने दाखवलेला आहे. आणि त्यामुळे ड्युटी सायकल जी आहे ती ऑन टाइम भागिले टोटल टाइम म्हणजेच W भागिले T गुणिले 100%. तर इथं आता आपलं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होताना जे कॉम्पोनंट वापरलेले असतात त्यामुळं W भागिले T म्हणजे ड्युटी सायकल बरोबर W भागिले T गुणिले 100% बरोबर R1 प्लस R2 भागिले R1 प्लस 2R2 इंटू 100%. त्याच्यानंतर T इज इक्वल टू 0.693 R1 प्लस 2R2 इंटू C. आणि फ्रिक्वेन्सी हे जे आउटपुट मिळतं त्याची फ्रिक्वेन्सी 1/T इज इक्वल टू 1.44 डिवायडेड बाय R1 प्लस 2R2 इंटू C. आणि कॅपॅसिटरचं जे चार्जिंग होतं तो चार्जिंग टाइम आहे 0.693 R1 प्लस R2 इंटू C. आणि डिस्चार्जिंग टाइम जो आहे तो 0.693 R1 प्लस 2R2 इंटू C. आता अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची आउटपुट तुम्ही पाहिली की तुम्ही स्क्वेअर वेव्ह किंवा स्क्वेअर वेव्हच्या आसपास मिळणारी वेव्ह तुम्ही मिळवू शकता आणि म्हणून त्याचा उपयोग क्लॉक पल्सेस तयार करण्यासाठी होतो. किंवा डान्सिंग एलईडी जे असतात बघा, जर इथं तुम्ही आउटपुटला एलईडी लावले तर एलईडी ऑन ऑफ होत राहतात आउटपुट प्रमाणे. त्यामुळं डान्सिंग एलईडी किंवा रनिंग डिस्प्ले वगैरे जे असतात तर ते तयार करायला हे सर्किट आपण वापरू शकतो. याच्यानंतर जे पुढचं सर्किट आहे ते IC 555 वापरून मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. तर ह्याला मोनोस्टेबल का म्हणलेलं आहे किंवा ह्याचं दुसरं मराठी नाव आहे एकस्थायी परिकर्म. तर ह्याच्यामध्ये एक स्थिती स्थिर आणि दुसरी स्थिती अस्थिर असते. तर ह्याच्यामध्ये आपण ट्रिगर इनपुट वापरत असतो. मग अशी अस्टेबल मध्ये आपण ट्रिगर इनपुट वापरलं नव्हतं. एक ट्रिगर पल्स जर दिली तर स्थिती तात्पुरती बदलते आणि पुन्हा विशिष्ट वेळेनंतर म्हणजेच टाइम कॉन्स्टंट त्याचं पूर्ण झालं की आपोआप पुन्हा मूळ स्थिती परत मिळते. म्हणजेच ह्याच्यात एकच स्थिती स्थिर असते म्हणून त्याला एकस्थायी परिकर्म असं म्हणतात. तर आता ह्याचं कार्य कसं चालतं
तर मगाशी आपण पाहिलं अस्टेबल मध्ये 2 आणि 6 पिन शॉर्ट केले होते. तर इथं आपण काय केलेलं आहे, पिन नंबर 6 आणि 7 शॉर्ट केलेले आहेत बघा. आणि आता आयसी ला जेव्हा सप्लाय व्होल्टेज दिलं जातं तर पिन क्रमांक 2 जे आहे हे बघा, हे पिन क्रमांक 2 याला VCC/3 पेक्षा कमी व्होल्टेजची ट्रिगर पल्स दिली जाते किंवा पिन 2 जी आहे ती तात्पुरती एक क्षणभर ग्राउंडला जोडतात. त्यामुळे काय होतं, आयसी मध्ये जे ट्रिगर कंपॅरेटर आहे त्याचं आउटपुट हाय मिळतं, आर बरोबर 1 होतो आणि त्यामुळे फ्लिप फ्लॉप रिसेट होतो आणि क्यू बरोबर 0 मिळतं. आणि त्यामुळे काय होतं, क्यू 0 झाल्यामुळे ट्रान्झिस्टर कट ऑफ होतो आणि तो कट ऑफ झाल्यामुळे मग आता कपॅसिटर C1 जो आहे तो R1 आणि R2 मधून चार्ज होऊ लागतो. आणि जेव्हा त्याचं व्होल्टेज 2/3 VCC पेक्षा थोडंसं जास्त येतं तेव्हा थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं आउटपुट हाय जातं आणि त्यामुळे एस हे इनपुट जे आहे ते 1 होतं आणि त्यामुळे फ्लिप फ्लॉप सेट होतो आणि क्यू बरोबर म्हणजेच आपलं जे आउटपुट आहे ते 1 मिळतं आणि त्यामुळे ट्रान्झिस्टर चालू होतो आणि तो सॅच्युरेट होतो, त्याच्यामधून कपॅसिटर डिस्चार्ज होतो. आणि पिन क्रमांक 3 ला एकच आयताकृती किंवा रेक्टेंग्युलर पल्स मिळते. तर पल्सची रुंदी जी आहे ती W किंवा स्मॉल t 1.1 R1C1 या सूत्रानं दाखवतात. आणि पिन क्रमांक 5 जी आहे ती मगाशी सांगितल्याप्रमाणे 0.01 मायक्रोफॅरेडच्या बायपास कपॅसिटर मधून ग्राउंडला जोडतात. आणि चुकून आयसी रिसेट होऊ नये म्हणून पिन 4 आपण काय करतो, सप्लायला जोडत असतो. हे बघा, इथं आपण ट्रिगर पल्स दिलेली आहे, त्याच्यानुसार कपॅसिटर काय झाला, एक्सपोनेन्शियली चार्ज झाला आणि नंतर तो डिस्चार्ज झाला. पण तेवढ्या वेळेपुरतच फक्त आयसीचं आउटपुट हाय गेलं आणि पुन्हा आउटपुट लो गेलं. म्हणजे याची स्थिर स्थिती काय आहे, हे बघा, एकच स्थिर स्थिती इथं दाखवलेली आहे. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणलेलं आहे. तर त्याचा उपयोग कुठे होतो, तर गेटिंग पल्स तयार करायला होतो किंवा रॅम्प जनरेटर म्हणून मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर वापरतात. त्याचा उपयोग आपण क्लॅप स्विच वगैरे जे सर्किट असतात त्याच्यामध्ये करू शकतो. आणि अजून एक उपयोग आपण तो बघणार आहे, तो म्हणजे बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. याच्यात महत्वाचा फरक आहे की आपण जे नेहमी पिन 4 आणि 8 शॉर्ट करत होतो आधी अस्टेबल आणि मोनोस्टेबल मध्ये, ते इथं केलेलं नाही. आपण आयसी बाहेरून रिसेट करू शकतो. आणि हे बघा, अजून म्हणजे पिन 7 आणि पिन 6 या आपण काय ठेवलेल्या आहेत, ओपन ठेवलेल्या आहेत. याऐवजी आपण पिन 6 ग्राउंडला पण जोडू शकतो. आणि इथं काय दाखवलंय बघा, 2 स्विचेस दाखवलेले आहेत. तर ते स्विचेस आपण एक ट्रिगर देण्यासाठी आणि एक रिसेट करण्यासाठी अशा पद्धतीनं वापरू शकतो. आणि 5 नंबर पिनला जो आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 0.01 मायक्रोफॅरेडचा कपॅसिटर 5 नंबर आणि ग्राउंड मध्ये जोडलेला आहे. आयसीचा आउटपुट 3 नंबर पिनला मिळतं, नेहमीप्रमाणे 8 ला आपण सप्लाय देतो. तर ह्याला बाय स्टेबल मल्टीव्हायब्रेटर असं का म्हणतात, तर ह्याचं जे आउटपुट आहे त्याच्यामध्ये 2 स्थिर स्थिती मिळतात. तर त्याच्यात जो फ्लिप फ्लॉप आपण सर्किटमध्ये वापरलेला आहे तो त्याचं आउटपुट जे आहे ते 2 स्थिर स्थितीत बदलतं. यामध्ये ऑन आणि ऑफ या 2 स्थिती असतात. आणि इथं काय केलेलं आहे, ट्रिगर पिन 2 नंबरची आणि रिसेट पिन 4 नंबरची इथं आपण स्विचेस जोडलेले आहेत. समजा आता आपण पुश बटन स्विच जोडलेला आहे. पिन क्रमांक 2 चं जर आपण पिन क्रमांक 2 चा जर ट्रिगर स्विच आपण एकदा दाबला तर काय होतं, तर आउटपुट जे आहे ते चालू राहतं. आणि जेव्हा आपण आयसी रिसेट करू तेव्हाच आउटपुट बंद होतं. नाहीतर मग जेव्हा आता आपण हे रिसेट करू तेव्हा आउटपुट बंद झालं की आयसी ऑफ स्थितीत राहतो आणि जर ट्रिगर दिला तर ऑन स्थितीत राहतो. म्हणजे इथं ऑन किंवा ऑफ या दोन्ही स्थिती स्थिर आहेत. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे की बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. मला वाटतं इथं तुम्हाला आयसी 555 आणि त्याचे 3 महत्वाचे उपयोग समजलेले आहेत.